साऊथ मधील कलाकारांचा बॉलिवूडमध्ये बोलबाला असताना यावर्षी मात्र साऊथ नव्हे तर मराठीचा डंका पाहायला मिळाला. उपेंद्र लिमये ते अमृता सुभाष यांसारख्या अनेक मराठमोळ्या कलाकारांनी बॉलिवूडमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत त्यांच्या अभिनयाची छाप सोडली. नमस्कार, मी अंकिता शिंदे आणि आजच्या या व्हिडिओतून आपण अशा काही मराठमोळ्या कलाकारांबद्दल बोलणार आहोत ज्यांनी बॉलिवूडमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत अनेकांना त्यांची दखल घेण्यास भाग पाडलं. सुरुवात करूयात अभिनेते उपेंद्र लिमये यांच्यापासून. संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित ॲनिमल या चित्रपटात उपेंद्र लिमये यांनी फ्रेडीची भूमिका साकारत अनेकांना त्यांची दखल घेण्यास भाग पाडलं होतं. ॲनिमल या चित्रपटामुळे जितकी चर्चा रणबीर कपूरची झाली तितकीच उपेंद्र लिमये यांची सुद्धा झाली. मोजून 10 मिनिटांची भूमिका होती, परंतु या 10 मिनिटाच्या अभिनयाने त्यांनी अनेकांना त्यांची दखल घेण्यास भाग पाडलं. या चित्रपटातील त्यांची भूमिका, त्यांचा लुक, त्यांच्या डायलॉगने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. यावर्षी चित्रपट जितके गाजले तितकीच चर्चा वेबसिरीजची देखील पाहायला मिळाली आणि अशाच एका बहुचर्चित वेबसिरीज मधून एक मराठमोळं नाव समोर आलं आणि ते म्हणजे अभिनेत्री अमृता सुभाष. लस्ट स्टोरीज 2 या सिरीज मधल्या 4 कथांपैकी एका कथेत अमृता सुभाष पाहायला मिळाली होती. या सिरीज मध्ये अमृताने काही बोल्ड सीन्स देखील दिले होते, ज्याची त्यावेळी प्रचंड मोठ्या प्रमाणात चर्चाही झाली होती. लव्ह, सेक्स, बोल्डनेस यावर आधारित या वेबसिरीज मध्ये अमृताने सीमा म्हात्रे ही भूमिका साकारली होती. या भूमिकेसाठी त्यावेळी अमृताचं अनेक कलाकार मंडळींनी कौतुक देखील केलं होतं. लस्ट स्टोरीज 2 या वेबसिरीज सोबतच अमृताने सास बहु अचार, बॉम्बे बेगम्स, सेक्रेट गेम्स यांसारख्या अनेक बहुचर्चित वेबसिरीज मध्ये महत्त्वाची भूमिका साकारत अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. रवी जाधव दिग्दर्शित ताली या वेबसिरीज मध्ये सुव्रतने तृतीयपंथीची भूमिका साकारत अनेकांचं लक्ष वेधून घेतलं होतं. सुष्मिता सेनची मुख्य भूमिका असलेल्या गौरी सावंत यांच्या आयुष्यावर आधारित या वेबसिरीज मध्ये सुव्रतने मुन्ना ही भूमिका साकारली होती. या वेबसिरीजची तेव्हा बरीच चर्चा झाली होती, तर इंडस्ट्रीतील अनेक कलाकार मंडळींकडून या भूमिकेसाठी सुव्रतचं कौतुक देखील करण्यात आलं होतं. तर या भूमिकेमुळे सुव्रत जोशी हे नाव ठळकपणे प्रेक्षकांसमोर आलं. ताली या वेबसिरीज मधून अजून एक मराठमोळं नाव समोर आलं आणि ते म्हणजे अभिनेत्री कृतिका देव हिचं. ताली वेबसिरीज मध्ये अभिनेत्री सुष्मिता सेनने गौरी सावंत यांची भूमिका साकारली होती, तर गौरी सावंत यांच्या लहानपणीची म्हणजेच गणेशची भूमिका कृतिका देव हिने साकारली होती. 28 वर्षीय कृतिकाने 14-15 वयाची भूमिका साकारत सगळ्यांनाच आश्चर्याचा मोठा धक्का दिला होता. या भूमिकेसाठी कृतिकाने पूर्वतयारी देखील केली होती. कृतिकाने साकारलेल्या गणेशच्या भूमिकेला जितकी प्रेक्षक पसंती मिळाली तितकंच कृतिकाचंही कौतुक करण्यात आलं होतं. कृतिका याआधी सुद्धा पानिपत या आशुतोष गोवारीकर यांच्या चित्रपटात पाहायला मिळाली होती, तर कृतिका देव ही हरहुन्नरी अभिनेत्रींपैकी एक मानली जाते. तर शाहरुख खानची मुख्य भूमिका असलेल्या जवान या चित्रपटातून देखील अजून एका मराठमोळ्या अभिनेत्रीचं नाव समोर आलं आणि ती अभिनेत्री म्हणजे तुम्हा आम्हा सगळ्यांची लाडकी गिरिजा ओक. तर जवान या चित्रपटात गिरिजा ओकने इश्करा ही भूमिका साकारली असून नेहमीच शांत, सोज्वळ व सुंदर अशी भूमिका साकारणाऱ्या गिरिजाने या चित्रपटात मात्र हटकी अशी भूमिका साकारत अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यावेळी तिच्या भूमिकेची देखील मोठ्या प्रमाणात चर्चा झाली होती. तर जवान या चित्रपटातील इश्करा या भूमिकेमुळे गिरिजा ओकचं अनेकांकडून कौतुक करण्यात आलं होतं. तर हे होते असे काही मराठमोळे कलाकार ज्यांनी यावर्षी बॉलिवूडमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारत अनेकांचं लक्ष वेधून घेतलं. तर यातील कोणत्या कलाकाराची भूमिका तुम्हाला सर्वात जास्त आवडली हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच वेगवेगळ्या अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि फॉलो करा. मराठी चित्रपट सृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.